नमस्कार, मी राजू मांदाडे, मुक्काम पोस्ट धुम्मक चातोरा, तहसील रायगाव, जिल्हा यवतमाळ. आपण आज SRT म्हणजे शून्य मशागत शेती या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि SRTची सुरुवात आपण कशी करायची याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊ. तर SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. ही टेक्निक आदरणीय चंद्रशेखरदादा भटसावळे यांनी रायगड जिल्ह्यात म्हणजेच कोकणामध्ये चालू केली. आणि ही टेक्निक 2012मध्ये चालू केली. नंतर ती प्रगट होत आपल्याकडं मराठवाड्यात आणि नंतर तिथून मराठवाड्यातून विदर्भात आली. तर SRT म्हणजे शून्य मशागत शेती. तर ह्या तंत्राची आपण सुरुवात करायची. तर प्रथम सुरुवात कशी करायची, तर आपले जे समजा आता हे बेड आहे, पहिले ज्याचे कोणाचे बेड असन त्यांनी याच्यावर जे आताचे सध्याचं पीक आहे हे वालं पीक न उपडता कापून आपण असे त्याचे खुटून ते ठेवणे आहे. आणि यानंतर पाऊस झाल्यानंतर चांगलं त्याच्यावर गवत आल्यानंतर त्याच्यावर ग्लायसिल मारून आपण डबल दुसऱ्या मालाची टोकन पद्धतीने टोकन करू शकतो. आणि शून्य मशागत शेती म्हणजेच आपली नागरणी बंद, वकरणी बंद, डबल बंद आणि निंदणी बंद ही शेती पूर्ण आपल्याला ग्लायफोसेट म्हणजेच ग्लायसिलवर करायची आहे. त्यानंतर आपण आपण जे जमीन दरवर्षी नांगरतो यामध्ये याच्यातले असलेले जे जीवाणू आहे आणि बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरिया पूर्ण आपण नागर वकर करून उन्हाळ्यामध्ये मारून टाकतो. म्हणजे त्या आपल्याला जमिनीचा काही फायदा होत नाही. जसा आपण आता हा बेड ठेवलेला आहे समजाचा, आता हा बेड 1 वर्ष पोचून याच्यामध्ये आपले गांडूळ जीवाणू पडलेले आहे अंदर जमिनीमध्ये. आता याला जर आपण नांगरून टाकू म्हणजे त्याच्यातले जीवाणू विषाणू पूर्ण आपण मारून टाकू. आणि नंतर जर आपण पुन्हा नांगरून वगरून डबल याला बेड तयार करू, हे बेड म्हणजे पूर्ण आपला मोकळा असते. आणि पाऊस आला का त्याच्यातली माती बाहेर वाहून जाते. माती म्हणजेच माती वाहून जात नाही तर त्याच्यातलं आपलं सेंद्रिय कर्ब वाहून जाते. सेंद्रिय कर्ब याच्यातून वाहून जाते का, वाहून जाणारी माती ही जड माती नसते, ती माती हलकी असते. हलकी म्हणजेच आपल्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब हा पूर्ण आपल्या धुऱ्यावर जाऊन राहिलेला आहे. म्हणूनच ह्या बेडला कसलीही हालवहुलव न करता आपण ह्या बेडला तसेच वर्षानुवर्षे आपण त्याला पोसू शकतो. आणि नंतर याच्यावर आपण 2-3 पिकं झाल्यानंतर म्हणजेच 2-3 वर्षानं याच्यावरचा खर्च म्हणजे आपला खताचा खर्चसुद्धा 50% कमी होईल. आणि 3-4 वर्षापासून मग आपण खतं कमी करत 5 ते 6 वर्षानं या जमिनीला आपल्या खताची गरज भासणार नाही. यासाठी म्हणजे आपण जमीन तसं काहीच नाही, चिबट जमीन राहो का हलकी बेड राहो, आपण त्याच्यावर बेड मारून कोरडवाहू राहो का वलती राहो तरी आपण त्यामध्ये SRT चालू करू शकतो. फक्त SRTचं एकच काम आहे का, आपलं जर जमीन जर हलकी असेल तर आपण त्यामध्ये 6 फुटाचे बेड पाडू शकतो. म्हणजे 6 इंचाचा बेड आपण पाडू शकतो. आणि जर आपली जमीन जर चिबट जर भारी जमीन राहिली तर आपण त्याच्यामध्ये 1 फूट हाईटचा बेड पाडू शकतो. आणि ह्या बेडचं अंतर आपल्या जमिनीनुसार आपण 3.5 फुटापासून 4.5 ते 5.5 फुटापर्यंत करू शकतो. ते बेड आपल्या जमिनीनुसार असते. पण SRTचं असं हे आहे का, त्यांच्या बेड म्हणजे 4.5 फुटाचं त्यांचं ॲक्युरेट माप आहे. ते याच्यासाठी आहे का त्यांनी एक SRTचे सर्व कामं करणारा एक मशीन म्हणजे झबू यंत्र काढलेलं आहे. आणि ते काटणीपासून छाटणीपासून ते पूर्ण फवारणी आणि टोकन सर्व कामं ते एकच यंत्र करते. आणि ते 4.5 फुटातच चालते. त्यानुसार त्यांनी 4 ते 4.5 फुटाचा अंदाज त्या याच्यामध्ये टाकलेला आहे. पण असं आहे, आपली जमीन हलकी पडते त्यामुळे आपण 3.5 फुटाचे पण करू शकतो. फक्त त्या मशीनचा आपल्याला समोर फक्त थोडासा वांदा येईल. तर अशी हे SRT पद्धत आहे. आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये डॉक्टर उमेश भाऊ पोदरे यांनी 5 वर्षापासून SRT चालू आहे यवतीला. तरी आपण सध्या तिथं पिकं त्यांचे उभे आहेत. आपण तसं काही वाटलं तर तिथं आपण जाऊन त्यांची जमीन आणि तिचे प्लॉट पाहू शकतो. तर अशी आहे SRT पद्धत. तरी सर्वांना मी विनंती करतो की प्रत्येकानं
एक एकर तरी नसन, जरी एक एकर हो तरी एक वर तरी 4 तरी बेड सर्वांनी करून पाहावं आणि याचा अनुभव प्रत्येकानं घ्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तरी आपल्या घरी आज पाहुणे आहे मामाजी. आता तुमचं नाव सांगा. शंकर वागू शेंडे, राहणार साखरादरा, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ. तर आता तुम्हाला ही पद्धत पटली का, कशी वाटते? हा, पद्धत पटली, परंतु याच्यात कोणता कोणता माल घेता येते? हां, तर यावर आपल्याला सोयाबीन, तूर, कापूस, पराठी माल सर्वच घेता येते. हा, परंतु आपण ह्या वर्षी जर समजा पराठी घेतली तर दुसऱ्या वर्षी आपण त्यावर सोयाबीन घ्यायचं. मग तिसऱ्या वर्षी आपण पुन्हा पराठी घेऊ शकतो. बर. मी काय म्हणतो, बरं आपण माडी तूर लावली 6x6 वर, हा तर मधातल्या गॅपवर काय टाकायचं साऱ्यावर? हां, तर मधामध्ये आपण ज्या पट्ट्यामध्ये सोयाबीन होते त्यांनी सोयाबीन लावू शकता. आणि ज्यांच्याकडे आता काहीच नाही होत त्यांना आता खाली ठेवू शकता. किंवा मग आता काय काय भागात कसं आहे, 1 तास पराठीचं लावत आहे, 1 तास तुरीचं लावत आहे. अशा पद्धतीने काही काही जण पिकं घेत आहे, म्हणजे तुरी वाढवत आहे आणि पराठी कमी करत आहे. पण खाली ठेवण्यापेक्षा बेड बा त्याच्यावर मग पराठी लावून देत आहे. आणि आता जे माल उभा आहे, बेड आहे, आमची बेड फाडून आहे, माल उभा आहे, पराठी उभी आहे, तर आता त्याच्यासाठी काढासाठी कसं का? तर त्याच्यासाठी आता एक आपल्याला पराठी कुट्टी करण्याची एक मशीन निघालेली आहे. पण आता कुण्या भागात आहे, कुणीकडे नाही आहे. जर आपल्या भागात असेल तर आपण त्या मशीननं बारीक करू शकतो. किंवा नंतर मग कटर मशीननं आपण पराठ्या काटून दुऱ्यावर टाकू शकतो. काढू शकतो. आणि याची खत द्यायची पद्धत? हा, तर याची खत पद्धत आपण जसं टोकन यंत्रानं याची टोकन करायची आहे आपल्याला. प्रत्येकाने टोकन यंत्र घ्यायचं आहे, टोकन यंत्रानंच टोकन करायचे आहे आणि नंतर टोकन यंत्रानंच खत द्यायचं आहे. काहून तर आपण एवढी महागाची 2000ची बॅग घेतो हो. आणि ते बायाच्या हाताने फेकायला लावतो. ते अर्ध नत्र वर उडून चाललं आणि अर्ध आपल्या जमिनीला चाललं. तर टोकन यंत्रानं जर आपल्या त्याच्यामध्ये खताची सुद्धा बचत होत आहे आणि पद्धतशीर जमिनीमध्ये जात आहे तेव्हा खत आणि झाकून सुद्धा भेटत आहे आपल्या त्या मशीननं. फवारणीची पद्धत? फवारणीची पद्धत म्हणजे तुमची जसं तुम्ही जुना आपलं बेडवर करता तीच पद्धत आहे. जसं तुम्ही ग्लायसिल आता नाहीतरी निंदत नाहीच तुम्ही प्रत्येक जण, ग्लायसिलवरच शेती आहे. जशी ग्लायसिलवर तुमची शेती आहे त्याच पद्धतीने ह्या शेतीला करणे आहे. बाकी त्याच्यामध्ये काही फरक नाही. तुमचंच बियाणं आहे, तुमचंच खत आहे आणि तुमचंच औषध आहे. त्याच पद्धतीने शेती आहे. आता मी जेव्हा म्हणतो हे टोकन पद्धत आपण वड्डू पाडली आहे, आणि जर माडं सोयाबीन घेतो म्हटलं, हो, हा, माडं सोयाबीन घेतल्यानंतर त्याच्यावर दुसरं पीक घेता येते का बरं पीक? हा, तुमचा आता चांगला प्रश्न आहे सोयाबीन सोयाबीनचा. तर सोयाबीनचे आहे तर तुमचे जर बेड मोठे 4चे राहिले तर तुम्ही त्याच्यावर 3 तास लावू शकता. किंवा समजा आता हा बेड छोटा आहे 3.5चा, याच्यावर तुम्ही 2 तास लावू शकता. म्हणजे तुमची एकरी बियाण्याची बचत त्याच्यामध्ये होऊन राहिली. जसं एकरी बियाणं तुम्हाला समजा 30 ते 35 किलो पाहिजे, तर याच्यामध्ये तुमचं बियाणं फक्त 10 ते 12 किलो पर्यंत लागून राहिलं याच्यामध्ये. आणि उत्पन्न तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त होऊन राहिलं. म्हणजे याच्यामध्ये बियाण्याची बचत, जेवढं बियाणं कमी तेवढं खताची बचत आणि तुमचं उत्पन्न वाढून राहिलं. आणि पुन्हा याच्यामध्ये एक फायदा आहे, असा आहे का 2 पिकातलं अंतर कमी होत आहे. 2 पिकातलं अंतर म्हणजे जेव्हा तुम्ही सोयाबीन काढणार, मग त्याच्यावर तुम्ही नांगरण करणार, वखरण करणार, रोटावेटर करणार, पाणी आहे तर ट्रॅक्टर नाही येत आहे, याच्यामध्ये तुमचे 10-12 दिवस निघून जाईल. तुमचा चेना तेवढा 15 दिवस लेट होईल. याच्यामध्ये तसं नाही आहे. तुम्ही आज सोयाबीन काढलं का तुम्ही आजच त्याच्यावर ग्लायसिल समोर आणि टोकन यंत्रानं चना, म्हणजे तुरंत ह्याच दिवशी तुमची पेरणी मोकळी होऊन शकते. झालं तुमचे प्रश्न आता? तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या आधुनिक शेती SRT या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.